ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 9. ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय हेच तिघे जण प्रवृत्तीचे किंवा कर्माचे जनक असतात असे भगवंत म्हणाले होते. आता त्या तिघांविषयीच ते सांगणार आहेत. ते म्हणाले, जीव हा जणू सूर्यबिंब आहे असे थोड्या वेळासाठी धरून चाल, तर ज्ञानेंद्रिये ही त्याची किरणे आहेत. ती किरणे विषयरूपी कमलापर्यंत पोचून त्याला विकसित करतात. किंवा जीव हा कोणी राजा आहे आणि त्याचे इंद्रियरूपी सैनिक म्हणजे मनाच्या संकल्पाचे खोगीर घातलेले आणि लगाम नसलेले उधळलेले घोडेच ते विषयरूपी प्रदेशात धुमाकूळ घालून सुखदुःखरूपी लूट आणून जीवरूपी राजापर्यंत पोचवतात. हे असो, परंतु ज्ञानेंद्रियांमार्फत मिळवलेले जे ज्ञान जीवाला सुखदुःखाचा अनुभव करून देते, तेच ज्ञान सुषुप्ती अवस्थेत ओहोटीला लागते. सुषुप्ती अवस्था म्हणजे घन अज्ञान, जेथे ना ज्ञान ना अज्ञान अशी अवस्था. तेव्हा ते ज्ञान सुषुप्ती अवस्थेमध्ये ओहोटीला लागते. त्यावेळी ते जेथे राहते त्या जीवाला ज्ञाता असे म्हणतात, किंवा ते जीवाचे मूळ स्वरूप असते. घन अज्ञान हेच जीवाचे मूळ स्वरूप. आणि इंद्रियांकरवी होणाऱ्या व्यापाराला ज्ञान असे म्हणतात. आता हे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान नव्हे हो, अनुभवजन्य ज्ञान. म्हणून घन अज्ञान रूप जीव हा ज्ञाता होय. हे पार्था, अविद्येशी संबंध येता क्षणी हे ज्ञान स्वतःला 3 ठिकाणी विभागून घेते. अविद्या म्हणजे माया किंवा प्रकृती. तिच्याद्वारेच देह आणि इंद्रिये आणि तद्विषयक ज्ञान उत्पन्न होते. म्हणून हे ज्ञान अविद्येच्या म्हणजे प्रकृतीच्या पोटी उपजते असे म्हटले आहे. हे ज्ञान विषयरूप दगडांचा म्हणजे ज्ञेय वस्तूचा बांध स्वतः पुढे घालते आणि जीवाला ज्ञाता बनवून पाठीमागे ठेवते. मग ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यामधला दुवा ते ज्ञान आपण स्वतःच होते, ते मध्ये राहते. ज्ञेय वस्तूचा बांध पुढे आणि जीवरूपी तो ज्ञाता तो मागे, आणि ते आपण स्वतः ज्ञान मात्र मध्येच राहते. पुढील ज्ञेय वस्तूपर्यंत म्हणजे विषयापर्यंत या ज्ञानाची धाव खुंटते आणि मग ते ज्ञेयाला वेगवेगळी नावे सुद्धा देते. हे असले ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान होय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे सामान्यतः ज्ञेयाचे प्रकार आहेत. जाणण्याचे, ज्ञेयाचे म्हणजे जाणण्याचे. उदाहरणाने चांगलं पटेल. आंबा हे फळ 5ही ज्ञानेंद्रियांना त्या त्याप्रमाणे भोग देते म्हणजे आनंद देते. म्हणजे रंगाने डोळ्याला आनंद देते, गंधाने नाकाला, रसाने जिभेला, स्पर्शाने त्वचेला आणि आंबा या शब्दाने कानाला भोग घडवते. जसे एकच आंबा असा विविध प्रकारे भोग घडवतो, तसे मुळात एकच ज्ञेय वस्तू पण पंचेंद्रियाद्वारे 5 प्रकारचे ज्ञान ज्ञाताला देते. नदीचे वाहणे जसे समुद्राशी मिळताच संपते किंवा कणसे आल्यानंतर पिकाची वाढ खुंटते, त्याप्रमाणे इंद्रियांकरवी धावत जाणाऱ्या सामान्य ज्ञानाची जिथे समाप्ती होते ते ज्ञेय असे जाण. शेवटची मर्यादा ज्ञानाची समाप्ती, ते ज्ञेय असे म्हण. येणेप्रमाणे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय याविषयी सांगितले. हे तिघे सर्व क्रियांचे प्रवर्तक आहेत. ही जी 5 प्रकारची ज्ञेये म्हणजे शब्द, स्पर्श, हे जी ज्ञेये आहेत ती आवडती अथवा नावडती कशी असू शकतात? कारण ज्ञान हे ज्ञात्याला ज्ञेय वस्तूकडे अंगुली निर्देश करते न करते, ज्ञेय वस्तूकडे ते पाहायला लागते न लागते, तोच तो ज्ञाता अनुकूल किंवा प्रतिकूल असा निवाडा करून ज्ञेय वस्तूचा स्वीकार करावा की त्याग करावा हे ठरवतो. म्हणजे माशाला पाहून बगळा किंवा फुले पाहून भृंगा त्याकडे जसा आकृष्ट होतो, तसा ज्ञातासुद्धा
ज्ञेयाला पाहून त्याच्याकडे उपभोगासाठी धाव घेतोच. ते ज्ञेय प्रिय असेल तर लगेच त्याच्या प्राप्तीसाठी धावतो, किंवा अप्रिय असेल तर त्याचा त्यागही तो लगेच करतो. सैन्याचा प्रमुख जर कुस्तीगीर असेल आणि त्याने आपल्याशी तुल्यबळ असा मल्ल पाहिला, तर साहजिकच तो रथातून उतरून त्या मल्लाशी कुस्ती करण्यास प्रवृत्त होतोच, अथवा त्याचा सन्मान करण्यास तरी का होईना पायउतार होतो. त्याप्रमाणे पूर्वीचा ज्ञाता हा कर्ता या भूमिकेत येतो. सारांश: विषयांच्या किंवा ज्ञेयाच्या प्राप्तीच्या इच्छेने ज्ञाता जेव्हा इंद्रियांना कामाला लावतो, तेव्हा तो ज्ञाताच कर्ता होतो. असा तो ज्ञात्याचा कर्ता झाल्यावर ज्ञानालाच तो इंद्रियपणा म्हणजे करणता आणतो. ज्ञानालाच करणता आणतो, म्हणजे ज्ञानच क्रियेचे साधन बनते, इंद्रियच बनते ज्ञान म्हणजे. मग साहजिकच ज्ञेय वस्तू हे कार्य होते. माऊली म्हणतात, आणि आपण होऊनी करता, ज्ञाना आणि करणता, तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय. ज्ञाता स्वतः कर्ता होऊन ज्ञानाला क्रियेची करणता आणतो, म्हणजे इंद्रियपणा आणतो. आपण होऊनी करता, ज्ञाना आणि करणता, तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय. तेव्हा साहजिकच ज्ञेय हे कार्य किंवा क्रियेचा विषय होत असते. अशा तऱ्हेने या ज्ञात्याचा कर्ता होतो आणि ज्ञानालाच तो इंद्रियपणा आणतो. असे मूळच्या शुद्ध ब्रह्मस्वरूप असलेल्या ज्ञानाच्या त्या स्वरूपात असा बदल घडतो. ज्ञात्याचा कर्ता होतो, ज्ञानाची इंद्रिय होतात. अशा प्रकारे डोळ्याचे तेज रात्री कमी होते ना, तसे ज्ञाता जेव्हा इंद्रियांना विषयप्राप्ती करता, म्हणजे ज्ञानाकरता किंवा क्रियेकरता चालना देतो, ज्ञाता जेव्हा इंद्रियांना चालना देतो, तेव्हा तो कर्ता म्हणून कामाला लागतो, किंवा त्यालाच कर्तेपणा येतो. आता अशा त्या ज्ञात्याची किंवा कर्त्याची लक्षणे ऐक. ती ऐकूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 9 समाप्त.